बसवनगर आणि मंद्रुप इथं शुक्रवारी 6 मार्च रोजी एक तरुण आणि एका तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। या दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बसवनगर आणि मंद्रुप इथं शुक्रवारी 6 मार्च रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी एक तरुण आणि एका तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। या दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। पहिली घटना बसवनगर इथं घडली। पल्लवी किसन पवार व 19 हिनं अज्ञात कारणावरून राहत्या घरातील लोखंडी पाईपला काळ्या रंगाच्या साडीच्या साहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। मिळालेल्या माहितीनुसार पल्लवीचे वडील किसन लालसिंग पवार हे रिक्षा चालक असून शुक्रवारी सकाळी 8:30च्या सुमारास ते रिक्षा घेऊन बसवनगर येथील रिक्षा स्टॉपवर गेले होते। दरवाजा आतून बंद असल्यानं संदेश पवार आणि रमेश नाईक यांनी दरवाजा तोडून आत पाहिलं असता हा प्रकार लक्षात आला। तिला ग्रामीण रुग्णालय मंद्रुप इथं नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून ती उपचारापूर्वीच मृत झाल्याचं घोषित केलं। दुसरी घटना मंद्रुप येथील सकलेश्वर गल्ली परिसरात घडली। अभिजित सिद्धरामप्पा मेंढगुदले वय 25 या तरुणानं घराच्या गच्चीवरील खोलीत पंख्याला नायलॉनच्या दोरीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अभिजितचा मंद्रुप इथं मोटारसायकल शोरूमचा व्यवसाय होता। गुरुवारी रात्री कुटुंबीय झोपी गेले होते। पहाटे 5च्या सुमारास त्याचा भाऊ सुमित मेंढगुदले हा जागा झाल्यानंतर अभिजित खोलीत नसल्याचं लक्षात आलं। शेजारच्या खोलीत पाहिलं असता अभिजित पंख्याला नायलॉन दोरीनं गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला। त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेलं असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। दोन्ही प्रकरणांची मंद्रुप पोलीस ठाण्यात नोंद असून हवालदार शिंदे आणि सहाय्यक फौजदार बापू शिंदे, पोलीस नाईक सचिन मसलखांब हे अधिक तपास करत आहेत।